देवाची द्वारी कीर्तनाची वारी। आपण आपल्या जगाचा जर विचार केला, जगाच्या पाठीवर तीर्थ भरपूर आहे, पण महत्त्वाचे तीर्थ आहेत दोन, एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील। कारण माऊलींनी वर्णन करावं, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की जय। आई वडिलांच्या उपकारातून ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी स्वतःचा देह जरी उतारून टाकला, उपकारांची फेड होऊ शकत नाही। कारण आई गेल्यानंतर आईचं महत्त्व कळतं, जोपर्यंत आई घरात असते तोपर्यंत आईचं महत्त्व कळत नाही। शिवाय लाभावीनं प्रेम करते, ऐसी कळवळ्याची जाती ही करे लाभावीनं प्रीती। आई गेल्यानंतर आईचं महत्त्व कळतं। आई गेल्यानंतर दुसऱ्याच्या आईला तुम्ही किती आपली आई म्हणा, दुसऱ्याची आई आपली आई होणार। आई आई करिता आई कोणीच ग होईना, माझ्या ग आईची सर सेजे नारीला येईना। दुसऱ्याच्या आईला आपण कितीही आपली आई म्हटलं, दुसऱ्याची आई आपली आई होऊ शकत नाही। काय झालं बघा, अभिमन्यू मरण पावला, सुभद्रा रडायला लागली। सुभद्रा रडत असताना भगवंतानं समजावून सांगितलं, सुभद्रा रडणं तुला शोभत नाही। अगं तू काय एक सामान्य स्त्री नाही, अगं तू पंडूराजाची सून आहे, अर्जुनाची धर्मपत्नी आहे, तू माझी बहीण आहे, रडणं तुला शोभत नाही। पण सुभद्राने सांगितलं, दादा या ज्ञानाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांना शिकवायच्या, मला सांगायचं नाही। अरे मी पंडूराजाची सून नाही रडत, माता कुंतीची सून नाही रडत, अर्जुनाची धर्मपत्नी नाही रडत, अरे मी तुझी बहीण रडत नाही, रडते तर मी अभिमन्यूची माय रडते। म्हणून माय ती माय असतात, माय कशी पण असो घरामध्ये, आणि आपुली माय खूपच्या जरी होय तरी जिजे ते नो हे स्नेह कुरे, की आई कशी पण असो आईच आहे। जेव्हा विनोबा भावे भारत भ्रमंतीला निघाले, त्यांनी केलं काय, त्यांच्या आईचं नऊवारी पातळ बरोबर घेतलं। ज्या ज्या ठिकाणी विश्रांती करायचे त्या त्या ठिकाणी ते पातळ उशाला घ्यायचे आणि मग आराम करायचे। बरोबर शिकलेली मंडळी होती, ज्ञानी मंडळी होती, त्यांनी विनोबा भावेंना प्रश्न केला, तुम्ही एवढे हुशार आहात, एवढे ज्ञानी आहात, एवढे ज्ञानी असताना हे पातळ उशाला घेऊन जपतात? विनोबा भावेंनी अतिशय सुंदर उत्तर दिलं, जेव्हा जेव्हा या पातळावरती डोकं ठेवून झोपतो मी, जेव्हा जेव्हा या पातळावरती डोकं ठेवून झोपतो तेव्हा मला असंच वाटतं का मी माझ्या आईच्या मांडीवरतीच डोकं ठेवलेलं आहे। म्हणून आई तर आई असते जीवनात, आई महत्त्वाची, वडील महत्त्वाची, म्हणून आई वडिलांची सेवा महत्त्वाची आहे। झालेली सेवा भगवंताच्या चरणी, प्रभू रामचंद्र यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली। जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, प्रभु रामचंद्र भगवान की बोलो रे भाई सब संतन की जय। तर मंडळी आज आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात। तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी।